नमस्कार, मी विनोद मधुकर तुपे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी अंतर्गत मी PhD वर्क करत आहे. माझा रोल नंबर 40 आहे. या चालू वर्षात प्री PhD कोर्स वर्क 2024 अंतर्गत संशोधनाचा विषय आणि PPT या ठिकाणी मी आपल्याला शेअर करत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर यामध्ये फॅसिलिटीज ऑफ इंटर डिसिप्लिनरी स्टडीज, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स डिपार्टमेंट, प्री PhD कोर्स वर्क 2024 रिसर्च सब्जेक्ट प्रेझेंटेशन या ठिकाणी मी करणार आहे. माझ्या संशोधनाचा विषय आहे फॅसिलिटीज अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय विपश्यना मेडिटेशन सेंटर लायब्ररीज इन महाराष्ट्र. गायडन्स ऑफ डॉक्टर राजकुमार हिरामन थोरवे, रिसर्च स्टुडंट. मी स्वतः विनोद मधुकर तुपे. तर यामध्ये इंट्रोडक्शन म्हणजे परिचय मी तुम्हाला देणार आहे. विपश्यना ग्रोथ मेडिटेशन सेंटर इन महाराष्ट्र सर्व ॲज विटफुल हब फॉर इंडिव्हिज्युअल seeking spiritual, mental peace and personal development. Integral to these center are their libraries which offer research of practitioner of deepen their understanding of meditation, spiritual and related subject. This research aim to investigate the facilities and services provided by their libraries to optimize their contribution to their center mission and their well-being of their पॅटर्न्स. मराठीतील अनुवाद. महाराष्ट्रातील विपश्यना ग्रोथ मेडिटेशन सेंटर आध्यात्मिक, मानसिक शांती आणि वैयक्तिक विकास शोधणाऱ्या व्यक्तींसाठी महत्त्वाची केंद्रे आहेत. या केंद्राचा अविभाज्य भाग त्यांची ग्रंथालय आहेत, जी अभ्यासकांना ध्यान, अध्यात्म आणि संबंधित विषयाची त्यांची समज काढण्यासाठी संसाधन देतात. या संशोधनाचे उद्दिष्ट या ग्रंथालयाद्वारे प्रदान केलेल्या सुविधा आणि सेवा केंद्राच्या मोहिमेमध्ये आणि त्यांच्या संरक्षकांच्या कल्याणासाठी त्यांचे योगदान इष्टमत करण्यासाठी आहे. त्यामध्ये आता ऑब्जेक्टिव्स म्हणजे उद्दिष्टे काय. टू ॲक्सेस द करंट फॅसिलिटीज अवेलेबल इन विपश्यना मेडिटेशन सेंटर लायब्ररीज इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील विपश्यना ध्यान केंद्राच्या ग्रंथालयामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांचे मूल्यांकन करणे. 2 नंबर. टू इव्हॅल्युएट द रेंज अँड क्वालिटी ऑफ रिसर्च ऑफर्ड बाय देअर लायब्ररीज. या ग्रंथालयाद्वारे ऑफर केलेल्या संसाधनाच्या श्रेणी आणि गुणवत्ताचे मूल्यांकन करण्यासाठी. 3 नंबर. टू अनालाइज द इफेक्टिव्हनेस ऑफ लायब्ररी रिसोर्स लायब्ररी सर्व्हिस इन मीटिंग द नीड ऑफ प्रॅक्टिशनर. अभ्यासकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रंथालय सेवांच्या परिणामकारकतेचे विश्लेषण करणे. 4 नंबर. टू आयडेंटिफाय एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट अँड प्रपोज रिकमेंडेशन फॉर इन्हॅन्सिंग लायब्ररी फॅसिलिटीज अँड सर्व्हिसेस. सुधारणेसाठी क्षेत्रे ओळखणे आणि लायब्ररी सुविधा आणि सेवा वाढवण्यासाठी शिफारशीची प्रस्तावना करणे. यामध्ये हायपोथेसिस गृहीतके आपल्याला बघायचे. 1 नंबरचं गृहीतक आहे द विपश्यना मेडिटेशन लायब्ररी प्रोव्हाइड्स ऑल द सर्व्हिसेस फॅसिलिटीज फॉर रीडर्स अँड देअर कॉन्टिम्प्लेटिव्ह स्पेस फॉर रीडिंग स्क्रिप्चर्स. विपश्यना ध्यान ग्रंथालयामध्ये वाचकांसाठी सर्व सेवा सुविधा व ग्रंथ वाचण्यासाठी शांत चिंतनशील जागा दिल्या जातात. 2 नंबर. सोशल बुक्स आर मेड अवेलेबल फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ न्यू रिसर्च कन्सेप्ट अँड स्पेशल स्पेस ऑफ रिसर्चर. संशोधन करण्यासाठी व नवीन संशोधन संकल्पना विकास आणि संशोधन विषय जागा विशेष ग्रंथ उपलब्ध करून दिले जातात. 3 नंबर. द लायब्ररीज ऑफ विपश्यना मेडिटेशन सेंटर प्रोव्हाइड्स न्यू बुक्स अँड रेफरन्स मटेरियल्स. विपश्यना ध्यान केंद्राच्या ग्रंथालयात नवीन आलेले पुस्तक व संदर्भ साहित्य दिले जातात. 4 नंबर. द लायब्ररी ऑफ विपश्यना मेडिटेशन सेंटर इज प्रोव्हाइडेड विथ कम्प्युटर अँड
कनेक्टेड इंटरनेट फॅसिलिटीज. विपश्यना ध्यान केंद्राच्या ग्रंथालयात संगणकीय व त्यांना जोडलेले इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाते. 5 नंबर, द लायब्ररी ऑफ विपश्यना मेडिटेशन सेंटर हॅज बिब्लिओग्राफिक रेफरन्स मटेरियल्स अँड ई-रिसोर्स अवेलेबल टू रीडर अँड रिसर्चर्स. विपश्यना ध्यान केंद्राच्या ग्रंथालयात वाचकांना व संशोधकांना ग्रंथसंदर्भ साहित्य व ई-रिसोर्स उपलब्ध आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे स्कोप अँड लिमिटेशन, त्याची व्याप्ती आणि त्याची मर्यादा. त्याच्यामध्ये 1 नंबर, रिसर्च रिलेटेड कॉम्प्रेहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ द करंट स्टेट ऑफ लायब्ररी फॅसिलिटीज अँड सर्व्हिसेस विपश्यना मेडिटेशन सेंटर इन महाराष्ट्र. रिसर्च कलेक्शन, एज्युकेशन अँड लर्निंग सपोर्ट फॉर प्रॅक्टिस, कम्युनिटी एंगेजमेंट, गायडन्स अँड असिस्टन्स. संशोधन संबंधित महाराष्ट्रातील विपश्यना ध्यान केंद्रातील ग्रंथालय आणि सुविधा आणि सेवांच्या सद्यस्थितीची व्यापक माहिती, संसाधन संकलन, शिक्षण आणि सरावासाठी समर्थन, समुदाय प्रतिबद्धता, मार्गदर्शन आणि सहाय्य याची व्याप्ती आहे. 2 नंबर जे आहे आयडेंटिफिकेशन ऑफ स्ट्रेंथ अँड वीकनेस इन एक्झिस्टिंग लायब्ररी प्रोव्हिजन, रिसोर्स अवेलेबिलिटी, लँग्वेज कन्स्ट्रेंट, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, ऑपरेटिंग हाऊस ॲक्सेसिबिलिटी etc. अँड देअर लिमिटेशन. विद्यमान ग्रंथालयाच्या तरतुदीतील सामर्थ्य आणि कमकुवतता ओळखणे, संसाधनांची उपलब्धता, भाषा मर्यादा, भौतिक पायाभूत सुविधा, कामकाजाचे तास, प्रयोग्यता इत्यादी आणि त्यांच्या मर्यादा यामध्ये ह्या व्याप्ती आपल्याला पाहिजे आहेत. 3 नंबर, रिकमेंडेशन फॉर इम्प्रूव्हिंग लायब्ररी फॅसिलिटीज, रिसोर्स अँड सर्व्हिस टू बी बेटर सर्व्ह द नीड ऑफ प्रॅक्टिशनर अँड एनहान्स देअर मेडिटेशन एक्सपिरियन्स. अभ्यासकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचा ध्यान अनुभव वाढवण्यासाठी लायब्ररी सुविधा, संसाधने आणि सेवा मिळवण्यासाठी शिफारशी. आणि 4 नंबरचं जे आहे कॉन्ट्रिब्युशन टू द बॉडी ऑफ नॉलेज ऑन लायब्ररी मॅनेजमेंट इन स्पिरिच्युअल अँड वेलनेस सेटिंग. आध्यात्मिक आणि निरोगीपणा त्याच्या मेडिटेशनच्या सेटिंग्समध्ये ग्रंथालय व्यवस्थापनामधील ज्ञानाच्या मुख्य भागांमध्ये योगदान. त्याच्यामध्ये मेथॉडॉलॉजी काय आपली कार्यपद्धती, यामध्ये 1 नंबर आहे सर्वे, 2 नंबर आहे इंटरव्ह्यूज, 3 नंबर आहे डॉक्युमेंट ॲनालिसिस, 4 नंबर आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह ॲनालिसिस आणि 5 नंबर आहे रिकमेंडेशन. त्यामध्ये पहिलं जे सर्वे आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विपश्यना केंद्र अभ्यासक आणि कर्मचारी सदस्यांच्या लायब्ररी सुविधा आणि सेवांबद्दल त्यांच्या माहितीसाठी डेटा शोधण्यासाठी एक सर्वेक्षण आहे. त्या नंबर 2 जे आहे इंटरव्ह्यूज, त्यामध्ये इंटरव्ह्यूज अँड स्टडीज विल बी लायब्ररी स्टाफ, ॲडमिनिस्ट्रेशन अँड एक्सपिरियन्स प्रॅक्टिशनर टू गेन deeper insight into the challenges and opportunities related to library provision. लायब्ररीच्या तरतुदीशी संबंधित आव्हाने आणि संबंधित सलोख आंतरदृष्टी मिळवण्यासाठी ग्रंथालय कर्मचारी, प्रशासन आणि अनुभवी अभ्यासक्रमाच्या मुलाखती आणि त्यांचा अभ्यास यामध्ये करायचा आहे. त्यामध्ये डॉक्युमेंटेशनमध्ये दस्तावेज विश्लेषण, लायब्ररी कॅटलॉग वापरून आकडे मोड, फीडबॅक फॉर्म, डेटा, मुलाखती याचा समावेश होतो. आणि तुलनात्मक विश्लेषण 4 नंबर, लायब्ररी व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट पद्धती आणि जागतिक स्तरावर समान आध्यात्मिक किंवा निरोगीपणा सेटिंग्समधील मेडिटेशन सेटिंग सेवांसह निष्कर्षाची तुलना आणि त्यांचा अभ्यास यामध्ये करायचा आहे. आणि 5 नंबरचा आहे रिकमेंडेशन म्हणजे शिफारसी. लायब्ररी सुविधा आणि सेवा वाढवण्यासाठी संशोधन निष्कर्ष आणि तज्ज्ञांच्या अंतर्दृष्टीवर आधारित शिफारशी आणि त्यांचा आढावा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर प्लॅन ऑफ वर्क, कामाची योजना कशा प्रकारे आहे. रिसर्च वर्क विल बी कम्प्लिटेड विदिन 3 years अंडर द गायडन्स ऑफ रिसर्च सुपरवायझर ऑर गाईड ॲलोकेटेड बाय द कॉन्करंट युनिव्हर्सिटी. संबंधित विद्यापीठाने दिलेल्या संशोधन पर्यवेक्षक किंवा मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्षात संशोधनाचे काम पूर्ण केले जाईल. 2 नंबर आहे रिसर्च विल बी कंडक्टेड ॲज पर द प्लॅन ऑफ वर्क
mentioned by the university. Research will be carried forward as the per guidance of the research supervisor in tune with the time to time norms given by the university. विद्यापीठाने नमूद केलेल्या कामाच्या आराखड्यानुसार संशोधन केले जाणार आहे. संशोधन पर्यवेक्षकाच्या मार्गदर्शनानुसार विद्यापीठाने वेळोवेळी दिलेल्या निष्कर्षांच्या अनुषंगाने संशोधन पुढे केले जाणार आहे. 3 नंबर आहे रिसर्च thesis will be of 5 chapter as per mention in chapter same. Each chapter will be completed in the 6-month time slot. In all 5 chapter will be taken 2.5 years time. In the last 6 months of the research period, the submission of the final synopsis as thesis will be done in viva will be completed. अध्ययन योजनेत नमूद केलेल्या संशोधन प्रबंध 5 प्रकाराचा असेल. प्रत्येक अध्याय 6 महिन्याच्या कालावधीत पूर्ण केला जाईल. सर्व 5 प्रकरणांमध्ये 2.5 वर्षाचा कालावधी लागेल. संशोधन कालावधीच्या शेवटचा 6 महिन्यात अंतिम सारांश तसेच प्रबंध सादर केले जातील आणि त्याचा वायवा पूर्ण होणार आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाचे रेफरन्स मी संदर्भ खूप चांगल्या प्रकारे दिले आहेत. त्यामध्ये 1 नंबर आहे द आर्ट ऑफ लिव्हिंग बाय विल्यम हर्ट 2001. 2 नंबरचा आहे सयाजी उबाख्खींचा जर्नल साहित्य 1998चं. 3 नंबर आहे इसेन्स ऑफ त्रिपिटक बाय उबाख्खीन 1998. त्यानंतर आहे 4 नंबर महासती पठण सुता, हे पण पाली भाषेतील बुक आहे, त्याचा इंग्लिश अनुवाद आहे. 5 नंबर आहे द डिस्कशन समरी 2001. आणि 6 नंबर आहे हेलिंग द हेलर अँड द एक्सपिरियन्स ऑफ इम्पॉर्टन्स बाय डॉक्टर पाऊल फ्लेशमॅन 2001. त्याच्यानंतर 7, 8, 9, 10 या काही महत्त्वाच्या वेबसाईट आहे. यांचा वापर करून मी माझे संशोधन पूर्ण करणार आहे. थँक्यू.